गणित भाग 2 मध्ये अशी काही सोपी प्रकरणे आहेत की ज्याच्या सहाय्यानं आपण गणितात नक्की पास होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त मार्क सुद्धा मिळवू शकतो। यामध्ये भौमितिक रचनासारखं एक सोपे प्रकरण आहे। होया, या प्रकरणामध्ये नेमका कोणता भाग आपल्याला अभ्यासायचा आहे। सुरुवातीला पूर्व ज्ञानावर आधारित काही भाग जरा आठवूया। यापूर्वी आपण 8वी आणि 9वी इयत्तेमध्ये संख्यारेषेचा अभ्यास केलेला आहे आणि इयत्ता 9वी मध्ये आपण दरम्यानता या घटकाचा अभ्यास केलेला आहे। यावर आधारित काही भाग आपल्याला पाहायचा आहे। संख्यारेषेवरील दोन बिंदूतील अंतर कसे काढतात हे आपल्याला माहित आहे। P, Q आणि R या बिंदूंचे निर्देशक -1, -5 आणि 4 आहेत। तर रेख PQ व रेख QR यांची लांबी काढा। पाहूया या प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे। यापूर्वी 9वीला हा भाग आपण अभ्यासलेला आहे। यामध्ये P चा निर्देशक -1 आकृतीमध्ये संख्यारेषेमध्ये पण आपल्याला दिसतो आहे। Q चा निर्देशक आहे -5 हा सुद्धा आपल्याला संख्यारेषेवर दिसतो आहे आणि R चा निर्देशक आहे 4। याच्या आधारे आपल्याला PQ आणि QR यांची लांबी काढायची आहे। सुरुवातीला आपण PQ हा जो रेषाखंड आहे याची लांबी किंवा याचा अंतर किती आहे याचा विचार करू। संख्यारेषेचा आधार घेऊन निरीक्षणानं आपण P आणि Q या दोन बिंदूंमधील अंतर अगदी सहजरित्या ओळखू शकतो। उदाहरणार्थ Q बिंदू इथं आहे आणि P बिंदू इथं आहे। यामध्ये या दोन बिंदूंमध्ये अंतर हे साधारणतः 1, 2, 3 आणि 4 असे एकूण 4 एकक एवढं अंतर हे PQ या रेषाखंडाचं आहे। संख्यारेषेचा आधार घेऊन निरीक्षणानं आपण दोन बिंदूंमधील अंतर सहजरित्या ओळखू शकतो। हेच अंतर आपण निर्देशकांचा आधार घेऊन सुद्धा ओळखू शकतो। म्हणजे काय, तर P चा निर्देशक -1 आहे आणि Q चा निर्देशक -5 आहे। या दोन निर्देशकांचा आधार जर आपण घेतला, यांचं सहाय्य जर घेतलं, तर निर्देशकावरून सुद्धा आपल्याला या दोन बिंदूंमधील अंतर शोधता आलं पाहिजे, काढता आलं पाहिजे। उदाहरणार्थ P आणि Q या दोन बिंदूंमधील अंतर निर्देशकांच्या सहाय्याने काढायचं आहे। म्हणजेच निर्देशकावरून जर अंतर काढायचं असेल दोन बिंदूंमधील, तर नियम असा आहे की मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा। आता इथं Q चा निर्देशक -5 आहे आणि P चा निर्देशक -1 आहे। -5 आणि -1 यामधला मोठा निर्देशक आहे -1। म्हणजे -1 हा मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक जो Q चा आहे -5। याला सोपं रूप देऊ। सुरुवातीचा -1 आहे असा आणि इथे वजा गुणिले वजा हा चिन्हांचा गुणाकार अधिक होणार आहे। म्हणजेच -1 अधिक 5 -1 अधिक 5 इथं भिन्न चिन्हे आहेत। हे बेरीज किंवा वजाबाकी करताना भिन्न चिन्ह आहेत। वजा अधिक वजाबाकी करून मोठं चिन्ह, हा नियम लक्षात ठेवा। 5 आणि 1 याची वजाबाकी 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, जे नाही दिलं तरी चालू शकेल। संख्यारेषेचा आधार घेऊन आपण 4 एकक हे अंतर यापूर्वी काढलेलंच आहे आणि निर्देशकांच्या सहाय्याने सुद्धा आपल्या लक्षात आलं की P आणि Q या दोन बिंदूंमधील अंतर सुद्धा 4च येते। अशा पद्धतीनं आपण संख्यारेषेच्या सहाय्यानं किंवा निर्देशकांच्या सहाय्यानं दोन बिंदूंमधील अंतर अगदी सहजरित्या शोधू शकतो। याच प्रकारे आपण Q आणि QR याची लांबी सुद्धा शोधणार आहोत। Q आणि R हे दोन बिंदू लक्षात घ्या। यामधील अंतर जर आपण यातील एकक जर मापायचे म्हटले, तर साधारणतः Q आणि R यामध्ये 9 भाग आहेत, 9 समान भाग आहेत। म्हणजेच QR याची लांबी संख्यारेषेच्या आधारे आपण 9 एकक एवढी सांगू शकतो। जर इथेही आपल्याला निर्देशकांच्या सहाय्यानं QR चे अंतर जर काढायचे असेल,
तर क्यूचा निर्देशक आहे -5 आणि आरचा निर्देशक आहे 4. नियमानुसार मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा लागेल. याचा अर्थ मोठा निर्देशक आहे 4 वजा लहान निर्देशक आहे -5. म्हणजेच 4 वजा वजा अधिक 5 म्हणजेच 4 अधिक 5 9. संख्यारेषेच्या सहाय्याने सुद्धा आपल्या लक्षात येईल की या क्यू आणि आर या दोन बिंदूंमधील अंतर 9 आहे. आणि याशिवाय निर्देशकांच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला लक्षात येईल की या दोन बिंदूंमधील अंतर 9 आहे. साधारणतः संख्यारेषेवर जर बिंदू असतील तर या दोन बिंदूंमधील अंतर निरीक्षणानं आणि निर्देशकावरून आपण सहजरित्या शोधू शकतो. पाहूया पुढचा भाग. पुढचा मुद्दा आहे अंतराचे सूत्र. पाहूया हा भाग नक्की काय आहे. यासाठी आपण कार्टेशियन निर्देशक पद्धतीचा आधार घेणार आहोत. कार्टेशियन निर्देशक पद्धतीमध्ये आपण दोन बिंदूंचा विचार करू. यामध्ये पहिला बिंदू आहे P आणि दुसरा बिंदू आहे Q. आपल्याला या दोन बिंदूंमधील अंतर सांगता येईल का? हे दोन्ही बिंदू अक्षावर आहेत. म्हणजे इथे आपल्या लक्षात येईल की या दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी यामध्ये असणाऱ्या एककांची संख्या आपल्याला मापणं आवश्यक आहे. P आणि Q यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे एकूण 9 एकक हे P आणि Q या दोन बिंदूंमध्ये अंतर असणार आहे. हा भाग लक्षात घ्या. म्हणजेच हे बिंदू अक्षावर आहेत P आणि Q, यामुळे या दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला सहजरित्या लक्षात येऊ शकतं. निर्देशकावरून सुद्धा आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करून ओळखू शकतो किंवा यातील एककांची संख्या आपण मापून यातलं अंतर आपण सहजरित्या सांगू शकतो. आता पुढचा भाग. या कार्टेशियन निर्देशक पद्धतीमध्ये चरणांमध्ये असणारे दोन बिंदू A आणि B या दोन बिंदूंमधील अंतराचा आपल्याला विचार करायचा आहे. या दोन बिंदूंमध्ये नेमकं अंतर किती असेल पहा किंवा सांगण्याचा प्रयत्न करा. विचार करा, बिंदू A आणि B या दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला कसं मापता येईल. यापूर्वी आपण P आणि Q हे अक्षावरील बिंदू आहेत, त्यामुळे सहजरित्या या दोन बिंदूंमधील अंतर ओळखू शकलो. परंतु A आणि B हे दोन बिंदू अक्षावर नसून ते चरणात विखुरलेले आहेत. मग A आणि B या दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला कसं मापता येईल? तर पहिला भाग बी प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक करून म्हणजेच A आणि B हे दोन बिंदू जोडणारी एक रेषा काढली आणि पट्टीच्या साहाय्यानं या दोन बिंदूंमधील अंतर आपण मापलं. जे काहीतरी येऊ शकेल, 4 सेमी असेल, 5 सेमी असेल, 7 सेमी असेल. तर हा एक साधा भाग, दोन बिंदूंमधील अंतर हे आपण पट्टीच्या साहाय्यानं मापू शकतो. आता पट्टीशिवाय हे अंतर आपल्याला शोधता येईल का, काढता येईल का? पहा, विचार करूयात की पट्टीशिवाय या दोन बिंदूंमधील अंतर आपण मापू शकतो का? यापूर्वी आपण गणित भाग 2 मध्ये पायथागोरसचे प्रमेय हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. याचा थोडासा संदर्भ घेऊन AB हे अंतर आपल्याला मापन करता येऊ शकेल, मापता येऊ शकेल. यासाठी AB हा कर्ण घेऊन एक काटकोन त्रिकोण कंप्लीट केला. पहा, AB अंतर आपल्याला मापायचं आहे. यासाठी AB हा कर्ण घेऊन आपण एक काटकोन त्रिकोण कंप्लीट केला. आता या काटकोन त्रिकोणाचा विचार करून आपल्याला AB हे अंतर मापता येईल का पहा. या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा जर वापर केला, उदाहरणार्थ याच्या काटकोन करणाऱ्या बाजू या एक काटकोन करणाऱ्या बिंदूला मी नाव देतो C. यामध्ये AC हे अंतर आपल्याला निरीक्षणानं एककांचा आधार घेऊन शोधता येईल. 1, 2, 3, 4, 5. AC हे अंतर एकूण 5 एकक आहे. आणि याशिवाय BC
हे अंतर एकूण 1 एकक आहे. पहा, पायथागोरसच्या प्रमेयाचा जर आपण वापर केला तर आपल्याला AB हे अंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला सांगता येणार आहे की पायथागोरसचं प्रमेय कर्णाचा वर्ग म्हणजेच एबीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 5चा वर्ग अधिक 1चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 अधिक 1चा वर्ग 1 म्हणजेच AB वर्ग याची किंमत 26 येणार आहे. आणि जर वर्गमूळ आपण घेतलं तर आपल्याला AB ची किंमत कळणार आहे वर्गमुळात 26. पहा, अशा पद्धतीनं सहजरित्या आपल्याला कर्ण AC ची किंमत पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढता येऊ शकेल. हा यापूर्वी आपण जो भाग अभ्यासलेला आहे याच्या आधारे आपण AB ची किंमत काढण्याचा प्रयत्न केला. आता या प्रकरणाशी संबंधित असणारी संकल्पना ही निर्देशक भूमिती अंतर्गत या दोन बिंदूंचे जर निर्देशक जर दिले, ए चे निर्देशक समजा x1 y1 हे दोन निर्देशक आहेत आणि बी चे x2 y2 हे दोन निर्देशक आहेत. हे दोन निर्देशक दिले असता या दोन बिंदूंमधील अंतर काढण्याचं एक महत्वाचं सूत्र आहे AB बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. पहा, दोन बिंदूंचे निर्देशक जर दिले तर त्या दोन बिंदूंमधील अंतर काढण्याचं महत्वाचं सूत्र आहे जे आपल्याला या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा वापरावं लागणार आहे. सूत्र आहे AB बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. पाहूया यावर आधारित एक उदाहरण. उदाहरण 1, P वजा 1 Q 5 वजा 7 या दोन बिंदूंमधील अंतर काढा. अंतराच्या सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. पाहूया हे उदाहरण नेमकं कसं सोडवावं लागेल. याची उकल दिलेले दोन बिंदू आपण आहे अशी उतरून घेऊ. यामध्ये P वजा 1 आणि Q 5 वजा 7 असे दोन बिंदू इथं दिलेले आहेत. हे दोन बिंदू या दोन बिंदूंचे निर्देशक आपण पहिल्या बिंदूचे निर्देशक x1 y1 मानू आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आपण x2 आणि y2 मानू. पहा, पहिल्या बिंदूचे निर्देशक आपण x1 y1 मानले आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आपण x2 y2 मानले. आता अंतराच्या सूत्राचा आपण उपयोग करू. P आणि Q या दोन बिंदूंमधील अंतर हे PQ असेल. अंतराचे सूत्र आपण सुरुवातीला लिहू. PQ बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यामध्ये किमती ठेवू. यापूर्वी आपण x1 y1 आणि x2 y2 या किमती मांडलेल्या आहेत त्यानुसार किमती ठेवू. x2 इथं आपल्या लक्षात येईल x2 ची किंमत इथं आपल्याला 5 दिसते आहे म्हणजे x2 च्या ठिकाणी 5 वजा x1 ची किंमत वजा 1 आहे. ही किंमत ऋण असल्यामुळे या किमतीला आपण कंस दिलेला आहे. x2 ची किंमत 5 वजा सूत्रातील वजा x1 ची किंमत वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 यामध्ये y2 ची किंमत वजा 7 आहे वजा y1 ची किंमत 1 आहे कंसाचा वर्ग. यामध्ये पुढे आपण सोपे रूप देऊ.
5 वजा वजा 1 आहे. वजा गुणिले वजा याचा अर्थ अधिक, म्हणजेच 5 अधिक 1 हे होईल 6, त्याचा वर्ग अधिक वजा 7 वजा 1. चिन्हांचे नियम आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. वजा वजा समान चिन्हे आहेत. जर समान चिन्हे असतील तर बेरीज करून समान चिन्ह द्यावे लागेल. वजा 7 वजा 1 म्हणजेच वजा 8 आणि कंसाचा वर्ग. समान चिन्हे आहेत, बेरीज करून समान चिन्ह दिले. पुढे सोडवू. 6चा वर्ग 36 अधिक वजा 8चा वर्ग 64. पुढे 36 अधिक 64 हे बेरीज होईल 100. म्हणजेच 100चे वर्गमूळ, वर्गमुळात 100 म्हणजे 100चे वर्गमूळ असेल 10. याचाच अर्थ PQ ची लांबी, PQ चे अंतर हे 10 एकक एवढे असणार आहे. लक्षात घ्या की अगदी सहजरित्या आपण अंतराच्या सूत्राचा वापर करून दोन बिंदूमधील अंतर जर निर्देशक दिले असतील तर सहजरित्या आपण काढू शकतो. अंतराच्या सूत्राचा वापर करून आपण अगदी सोप्या पद्धतीनं दोन बिंदूमधील अंतर सहजरित्या आपल्याला काढता येऊ शकेल. अशाच प्रकारे सरावासाठी आपल्याला काही उदाहरणे देतो आहे. प्रत्येक ठिकाणी दोन दोन बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. अंतराच्या सूत्राचा वापर करून आपण या दोन बिंदूमधील अंतर सहजरित्या काढू शकता. गणितासाठी सराव हा खूप महत्वाचा असतो. जेवढा आपण गणिताचा सराव करू तेवढं आपल्याला त्यामध्ये चांगली ग्रीप येऊ शकते. आवश्यकता वाटल्यास याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता आणि या उदाहरणांचा नंतर नक्की सराव करू शकता. पाहूया यावरच आधारित आणखीन पुढचे एक उदाहरण. उदाहरण 2, A वजा 3 2, B 1 वजा 2 आणि C 9 वजा 10 हे बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवा. यासाठी आपण निर्देशक पद्धतीचा सुरुवातीला आधार घेऊ. हे तीन बिंदू निर्देशक पद्धतीनुसार कार्टेशियन निर्देशक पद्धतीमध्ये एक रेषीय येतात का याचा थोडासा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये कार्टेशियन निर्देशक पद्धती यामध्ये सुरुवातीला A हा बिंदू वजा 3 2 हा स्थापन केला. हा कार्टेशियन निर्देशक पद्धतीचा आधार फक्त आपण प्रश्न समजण्यासाठी घेतो आहोत. याचं उत्तर आपल्याला अंतराच्या सूत्राचा वापर करूनच द्यायचा आहे. प्रश्न नीट समजावा, ही संकल्पना आपल्याला सखोल समजावी हा या पाठीमागे उद्देश आहे कार्टेशियन निर्देशक पद्धतीमध्ये हे बिंदू दाखवण्याचा. तर A वजा 3 2 हा बिंदू आपण स्थापन केला. याशिवाय B 1 वजा 2 बिंदू स्थापन करताना पहिला निर्देशक x निर्देशक असतो जो x अक्षाशी संबंधित बिंदू असतो आणि दुसरा निर्देशक y निर्देशक असतो जो y अक्षाशी संबंधित असतो. आणि यानंतर C 9 वजा 10 अंदाज बांधू शकता तुम्ही हा बिंदू कुठे असेल. तर आपल्या लक्षात येईल C 9 वजा 10 हा बिंदू 9 हा x निर्देशक आहे म्हणजे x अक्षावरील 9 हा बिंदू आणि y अक्षावर वजा 10 y अक्षावर वजा 10 म्हणजे अंदाजित तो इथं असणार आहे बिंदू. साधारणतः अशा पद्धतीनं C 9 वजा 10 हा बिंदू असेल. तर कार्टेशियन निर्देशक पद्धतीमध्ये हे तीन बिंदू स्थापन केल्यानंतर निरीक्षणाने आपण ओळखू शकतो हे तीन बिंदू एक रेषीय आहेत. कारण यातून जाणारी एक रेषा आपल्याला काढता येते. म्हणजे निश्चितपणे कार्टेशियन निर्देशक पद्धतीने आपल्याला सहजरित्या लक्षात येऊ शकेल की हे तीन बिंदू एक रेषीय आहेत. आता निर्देशक पद्धती अंतराच्या सूत्राचा वापर करून हे आपल्याला उदाहरण कसं सोडवता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. यासाठी आपण या तीन बिंदूंमधील परस्परातील अंतराचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला AB हे अंतर,
याशिवाय BC हे अंतर आणि AC हे अंतर, ह्या 3 अंतराचा आपण विचार केल्यास आपल्या लक्षात येईल, यामध्ये AB अंतर आणि BC अंतर या 2 अंतरांची बेरीज केली असता आपल्याला AC हे अंतर मिळणार आहे. असं जर होत असेल तर आपल्याला सांगता येईल हे 2 बिंदू एकरेषीय असणार, हे 3 बिंदू एकरेषीय असणार आहेत. दरम्यानता या गुणधर्मानुसार 2 अंतरांची बेरीज हे तिसरं अंतर असेल तर आपल्याला सांगता येईल की हे 3 बिंदू एकरेषीय असणार आहेत. पाहूया हे उदाहरण अंतराच्या सूत्राचा वापर करून कसं सोडवता येईल. पहा, यासाठी आपण 3 बिंदू सुरुवातीला उतरून घेतले. याची उकल सुरुवातीला A वजा 3 2, B 1 वजा 2 आणि C 9 वजा 10. आता यामध्ये आपण प्रत्येक बिंदूला निर्देशक मानू. A बिंदूचे निर्देशक आपण x1 y1 असे म्हटले, B बिंदूचे निर्देशक आपण x2 y2 असे म्हटले आणि C बिंदूचे निर्देशक x3 y3 अशा पद्धतीने मांडले. आता आपण दोन दोन बिंदूंमधील अंतर शोधण्याचा प्रयत्न करू. यामध्ये सुरुवातीला AB, A आणि B या 2 बिंदूंमधील अंतर म्हणजेच AB, यासाठी अंतराचे सूत्र आपण उपयोजन करू. अंतराचे सूत्र x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यामध्ये किमती ठेवू. x2 ची किंमत आहे 1 वजा x1 ची किंमत आहे वजा 3 कंसाचा वर्ग अधिक y2 पहा वजा 2 आहे वजा y1 2 आहे कंसाचा वर्ग. पुढे सोडू. पहिल्या कंसामध्ये 1 वजा वजा 3 आहे. वजा वजा म्हणजेच पुन्हा अधिक, म्हणजेच 1 अधिक 3 होईल 4 चा वर्ग अधिक पुढच्या कंसामध्ये वजा 2 वजा 2 समान चिन्हे आहेत, बेरीज करून समान चिन्ह म्हणजेच 2 आणि 2 4 आणि समान चिन्ह वजा कंसाचा वर्ग. पुढे सोडू. 4 चा वर्ग 16 अधिक वजा 4 चा वर्ग सुद्धा 16. लक्षात घ्या, ऋण संख्येचा वर्ग हा धनसंख्येचा असतो. म्हणजेच 16 अधिक 16 ही बेरीज होईल 32. आता ही जी करणी तयार होते याला सोपं रूप देणं हा एक इथे महत्वाचा भाग आहे. वर्गमुळात 32 याला आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे, करणीला सोपे रूप द्यायची पद्धत. अशा 2 संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 32 असेल आणि त्यापैकी एक संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असेल, जी कुणाच तरी वर्ग असेल. उदाहरणार्थ 32 साठी 16 आणि 2 अशा 2 संख्या मिळतील की ज्यांचा गुणाकार 32 आहे आणि यातील 16 ही संख्या पूर्ण वर्ग आहे, जी 4 चा वर्ग आहे. म्हणजेच याचं सोपं रूप 16 चे वर्गमूळ 4 करणी चिन्हाच्या बाहेर असेल आणि आतमध्ये करणी चिन्हात 2 राहू शकेल. या विधानाला आपण नंबर देऊ 1, जी AB ची किंमत आहे. याच प्रकारे आपण पुढचे 2 बिंदू BC मधील अंतर काढू. यासाठी BC साठी अंतराचे सूत्र वापरलं. BC यासाठी अंतराचे सूत्र x2 सॉरी B आणि C साठी बिंदू आहेत x2 y2 आणि x3 y3. म्हणजे इथं सूत्र तयार होताना x3 वजा x2 असं सूत्र तयार होईल. पुढच्या बिंदूतून मागचा बिंदू वजा करायचा आहे, कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y2 कंसाचा वर्ग. किमती ठेवू. x3 पहा, x3 किती आहे? x3 ची किंमत आहे 9
वजा x2 ची किंमत आहे 1 कंसाचा वर्ग अधिक y3 ची किंमत आहे वजा 10 वजा y2 ची किंमत आहे वजा 2 कंसाचा वर्ग. सोपे रूप देऊ. 9 वजा 1 जी वजाबाकी असेल 8 चा वर्ग अधिक पुढे वजा 10 वजा वजा अधिक या दोन चिन्हांची गुणाकार म्हणजे अधिक होईल. याचा अर्थ वजा 10 अधिक 2 म्हणजेच वजा 8 होईल. भिन्न चिन्ह आहेत. वजाबाकी करून मोठं चिन्ह वजा 10 अधिक 2 वजा 8 कंसाचा वर्ग. पुढे 8 चा वर्ग 64 आणि वजा 8 चा सुद्धा वर्ग 64. ऋण संख्येचा वर्ग हा पुन्हा धनसंख्येचा असेल. इथे 64 अधिक 64 हे होईल 128. पुन्हा या करणीला सोपे रूप देऊ. अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 128 त्यातील एक संख्या पूर्ण वर्ग. आपल्या लक्षात येईल 64 गुणिले 2 64 आणि 2 यांचा गुणाकार 128 आहे आणि यापैकी 64 हा 8 चा वर्ग आहे. पहा 64 चे वर्गमूळ करणे चिन्हाच्या बाहेर येईल जे असेल 8 आणि आतमध्ये वर्गमुळात 2. हे आहे BC चे अंतर जे आपण विधान नंबर 2 मानू. आणि शेवटी आपण पहिला आणि तिसरा बिंदू AC चे अंतर काढणार आहोत. पहा सुरुवातीला AB हे अंतर काढलं, त्यानंतर BC हे अंतर काढलं आणि शेवटी AC हे तिसरं अंतर काढावं लागेल. पुन्हा AC साठी आपण सूत्र तयार करू. आता A आणि C चे बिंदू पहा. A चे बिंदू आपण x1 y1 असे निर्देशक मांडलेले आहेत आणि C चे x3 y3 असे निर्देशक मांडलेले आहेत. म्हणजे सूत्र तयार होताना x3 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y1 कंसाचा वर्ग असं सूत्र तयार होईल. यामध्ये किमती ठेवू. x3 ची किंमत 9 वजा x1 ची किंमत वजा 3 आहे कंसाचा वर्ग अधिक y3 ची किंमत आहे वजा 10 वजा y1 ची किंमत आहे 2 कंसाचा वर्ग. सोपे रूप देऊ. पहा 9 वजा वजा 3 पुन्हा वजा गुणिले वजा म्हणजे अधिक म्हणजेच 9 अधिक 3 हे होईल 12. 12 चा वर्ग अधिक वजा 10 वजा 2 पुन्हा समान चिन्ह आहेत. बेरीज करून समान चिन्ह 10 आणि 2 12 आणि समान चिन्ह वजा त्याचा आपण वर्ग करूया. म्हणजेच 12 चा वर्ग 144 अधिक वजा 12 चा वर्ग 144 म्हणजेच ही बेरीज 288 होईल. याला पुन्हा आपण सोपे रूप देऊ. 288 ज्यांचा गुणाकार 288 आहे आणि त्यातील एक संख्या पूर्ण वर्ग आहे अशा 144 आणि 2 अशा दोन संख्या येतील. यापैकी 144 चं वर्गमूळ 12 कर्णचिन्हाच्या बाहेर आणि कर्णचिन्हात असेल 2. हे अंतर आहे AC चं अंतर. याला विधान क्रमांक 3 देऊ. आता एक भाग लक्षात घ्या. AB हे पहिलं अंतर 4 वर्गमुळात 2 आलं. BC हे दुसरं अंतर 8 वर्गमुळात 2 आलं आणि AC हे तिसरं अंतर 12 वर्गमुळात 2 एवढं आलेलं आहे. आता यामध्ये लहान दोन अंतरांची बेरीज मोठ्या अंतरा एवढी येते का याचे आपल्याला निरीक्षण करावे लागेल. इथं आपल्या लक्षात येईल लहान दोन अंतर म्हणजे 4 वर्गमुळात 2 अधिक 8 वर्गमुळात 2. 4 वर्गमुळात 2 अधिक 8 वर्गमुळात 2 या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला यातलं मोठं अंतर म्हणजेच 12 वर्गमुळात 2 मिळतं. म्हणजेच या 3 विधानावरून आपल्या लक्षात येईल AB प्लस BC इज इक्वल टू AC आहे. AB आणि BC या दोन अंतरांची बेरीज AC आहे आणि यामध्ये
बी हा बिंदू सामायिक आहे. बी हा सामायिक